स्वप्नाली गणेश वडसे, वडूसमधून मी नगरसेविका आहे आणि आपले खटावमानचे आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मी सध्या आता विकास कामे करत आहे। आणि खरं सांगायचं झालं सर्वांगीण विकास याची व्यापक संकल्पना आहे। म्हणजे सांगायचं झालं तर जे आपल्या मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, त्याप्रमाणे आपल्या मान खटावमधील आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी अन्न वस्त्र निवारा याबरोबर आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर आपले शेतीविषयक प्रश्न असतील, जसं की पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, सगळे प्रश्न भाऊंनी खूप म्हणजे कमी कालावधीमध्ये, अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी पूर्णत्वाला नेलेले आहेत। अडचणी समजून त्यांनी त्यांच्या अडचणींचा मार्ग काढलेला आहे। थोडं सांगायचं झालं म्हणजे विकास म्हणजे काय, तर आपल्या ज्या जनता आहे त्या जनतेचं आयुष्य सुखकर करणं म्हणजेच थोडक्यात विकास आहे। आणि मला वाटतं जे महिला सक्षमीकरण असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्या बाबतीत नक्कीच भाऊंनी खूप मनापासून कामे केलेले आहेत। आणि वडूचं सांगायचं झालं तर 2009 साली एकदम आर्थिक म्हणजे गरीब परिस्थितीमधूनच त्या भाऊ आलेले आहेत आणि त्यांना त्या परिस्थितीमधून आल्यामुळे त्यांना जाणीव आहे सर्वसामान्य माणसांचे काय अडचणी असतात। तर त्यांनी ते 2009 साली विधानसभेला उभे राहिले आणि त्यांनी दुष्काळमुक्त करायचा हा त्यांनी शब्द दिला होता। आणि खरंच मी सांगेन, खरंच मला आनंद होईल सांगायला की भाऊंनी केवळ 2.5 वर्षामध्येच ते दुष्काळमुक्तीचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावलेला आहे। मग ते जिहेगटापूर योजना असेल किंवा उरमोडी असेल किंवा कालच आपण बघतोय की तारळीचं जे पाण्याचा प्रश्न होता तो मार्गी लावलेला आहे। तो त्याचं जलपूजन डॉक्टर येडोकर यांच्या हस्ते झालेलं आहे मायनीमध्ये आणि ते तसंच पळसगावलाही पुढे पाणी गेलेलं आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर जे उरमोडीचं पाणी आहे ते येरवडी धरणामध्ये, त्याचप्रमाणे तिथून पुढे 90 गावांमध्ये राहिलेल्या तिथून पूर्णत्वाला ते नेलेलं आहे। आणि वडूस नगरीचं म्हणजे वडूस म्हणजे हुतात्मा नगरी म्हणून ओळखली जाते आणि याच्यामध्ये त्यांनी काही सुद्धा कमी पडून दिलेलं नाही। खरंच मला आनंद होतो सांगायला, म्हणजे जे आता 8 दिवसांनी 10 दिवसांनी पाणी येत होतं वडूसमध्ये, तर इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, पाण्यासंदर्भात असतील किंवा ज्या गटर असेल, लाईट असेल। मला सांगा, बस स्टँड आहे, एवढं मोठं वडूस आहे, परंतु बस स्टँड असेल, चौक असेल, अशा ठिकाणी लाईट सुद्धा नाहीये। मला सांगा, याच्या आधी सुद्धा भरपूर नेते येऊन गेले, का हो त्यांनी या अडचणी समजून घेतल्या नाहीत आणि पूर्ण केल्या नाहीत, परंतु भाऊंनी त्या परिस्थितीतून गेलेले, त्या अडचणीतून गेलेले, त्यामुळे त्यांनी तो मार्ग काढला आणि त्यांना जेवढा प्रयत्न करता आला तेवढा त्यांनी प्रयत्न केला विकास कामांचा। आणि ते विकास कामे बघूनच पुन्हा 14 आणि 19ला सुद्धा भाऊंना निवडून दिलं। म्हणजे थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की सर्वसामान्य म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत जेवढी कामं करता येतील, लोकांपर्यंत संपर्क साधता येईल, लोकांची जेवढी अडचणी दूर करता येईल तेवढा नक्कीच प्रयत्न केलेला आहे। नक्कीच त्या लहानांपासून थोरांपर्यंतचा आशीर्वाद हीच मोठी ताकद आहे भाऊंची आणि त्यामुळे त्या आशीर्वादानेच आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार जयकुमार गोरेभाऊ नक्कीच भरघोस मतांनी निवडून येतील। 40 वर्ष खुंटलेला जो विकास कामे होते त्याचा नक्कीच बॅकलॉग भरून काढलेला आहे भाऊंनी। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला नक्कीच आमच्या सर्वांचा साथ आणि आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी